तान्हाजी मालुसरे सांगतात वारकरी कुणाला म्हणावं रणी धाव घेता असे खडगहस्त विठोबारी माझी बने टाळ हस्त अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला वारकरी म्हणावे अशा वाघराला। म्हणजे जो खऱ्या अर्थाने भक्तीच्या या रसामध्ये भक्तिनादात तल्लीन होतो पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्या टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हणतात। आणि या भक्तीच्या व्यासपीठाला खऱ्या अर्थाने शक्तीचं प्रतीक असणारे आमचे सगळे तरुण शिवनंदन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकदा जोरदार कडळून टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत। आणि तरुणाई सप्ताह असेल किंवा या नामसंकीर्तन असेल तेव्हाच पुढे येते जेव्हा ज्येष्ठांचा त्यांच्या पाठीवर भक्का माहत असतो आणि त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या त्या कर्तृत्वाची थाप त्यांच्या पाठीवर खऱ्या अर्थाने अधिकारवाणीनं आहे। म्हणून तर ही तरुणाई एवढी पुढे आहे। म्हणून आमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींसाठीही एकदा जोरदार कडळून टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि खऱ्या अर्थाने लक्षात घ्या कारण नामसंकीर्तनाच्या माध्यमातून शंभू जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी तरुणाई साजरी करत आहे। माझ्या तरुण मित्रांनो सुरुवातीलाच तुम्हाला एक वाक्य सांगून जातो तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे तुम्ही खऱ्या अर्थाने या सोसायटीच्या चौकात उभे असाल पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर खऱ्या अर्थाने सोसायटीच्या बाहेर बसलेल्या वडिलांची मान खऱ्या अर्थाने शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही। पण तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या पण 4 लोक नम्रतेने तुमच्या जवळ येऊन जर तुम्हाला नमस्कार करत असतील तर खऱ्या अर्थाने पारावर बसलेल्या जन्मत्या पिताची मान सन्मानाने ताट झाल्याशिवाय राहत नाही। आणि जेव्हा तरुणाई नामसंकीर्तनाच्या माध्यमातून या शक्तीच्या व्यासपीठावर भक्तीचा संगम साधते तेव्हा ती तरुणाई नक्कीच मार्गाला जाणार नाही याची खात्री पडते। म्हणून आमच्या तरुण मंडळींसाठी ग्रामस्थांसाठी पुन्हा एकदा जोरदार कडळून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज। जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले पण सगळेच राजांमध्ये कुणीही महाराज नव्हतं आणि या सृष्टीच्या पाठीवर महाराज अनेक झाले पण या महाराजांमध्ये राजे कुणीच नव्हतं। पण या सृष्टीच्या पाठीवर एकमेव असा राजा झाला जो राजाही होता महाराजही होता। म्हणजे अध्यात्म शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगम साधणार चरित्राच्या जीवनामधलं चारित्र्याच्या कळसावरचं सगळ्यात मोठा अमृत स्पर्श जर कोण असेल ते म्हणजे माझे शिवशंभू आहे। आणि असे देवत्वाला जे कर्तृत्वाने जातात तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही विठ्ठल। पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं। आता प्रश्न क्रमांक 2 असा आहे की महाराज आपलं 2 वर्ष म्हणजे शिवनंदन प्रतिष्ठानचं 2य वर्ष आहे आणि इथल्या तरुणाईने एकत्र येऊन या वर्षी नामसंकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे मागच्या वर्षी व्याख्यानाचा कार्यक्रम होता या वर्षी नामसंकीर्तन आहे। मग महाराज प्रश्न असा निर्माण झाला की आमच्या सगळ्या तरुण वर्गाने एकत्र येऊन म्हणजे आमच्या शिवनंदन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नामसंकीर्तनाचं आयोजन आपल्यासाठी का केलं? उत्तर अगदी स्पष्ट आहे महाराज लक्षात घ्या। कारण आज तुम्हाला मला शंभूराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन सोहळ्याची खरंच गरज का आहे? या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे। पण जगावं कसं हे मात्र समजलेलं तुम्ही काही टेन्शन मध्ये का? तुम्ही बोलले तर सूत्र जमे नाही तर घड्याळाचा काटा वेगात पडेल त्याच्यामुळे बोलत चला। मला सांगा 84 लक्ष योनीमधून हा ध्येय आम्हाला मिळाला पण कळाला तुमच्या डोक्यातच घराची 1 वाजवायच्या लक्षात घ्या कळाला नाही। कारण 84 लक्ष योनीमध्ये प्रत्येक कोणती योनी पहा प्रत्येक योनी आडवी आहे महाराज पण चालायला मात्र सरळ आहे आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय। सप्ताह आलं तर सप्ताह बंद करतोय माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे कीर्तन असतं। या पुढे जाऊन सांगू का एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा। पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणजे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था। देह हे काळाचे धन ते मनुष्याचे काय आहे लक्षात घ्या महाराज। येताना तुम्ही मी काही आणलं नाही जाताना काही नेणार नाही आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा आणि माझा भास आहे। पण लक्षात घ्या अध्यात्मशास्त्राद्वारे जर आम्ही पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे। मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी
करावी लागतील आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे। आणि म्हणूनच आज समाजाला खऱ्या अर्थाने शिवजन्म कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप लक्षात घ्या महाराज। आध्यात्मिक शास्त्राकडे मुक्ती मार्गाकडे नेणारा आणि वैचारिक दृष्टीने पाहिलं तर संस्कारांचा आदर्श विद्यापीठ या सृष्टीच्या पाठीवर जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे। आणि म्हणून शंभू जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं या नामसंकीर्तनाचं आयोजन आहे। आणि उत्सव ज्यांचा आहे तो जल्लोष ज्यांचा आहे ते म्हणजे शिवशंभू आहेत। कारण लक्षात घ्या महाराज, या सृष्टीच्या पाठीवरती साक्षात भगवंतानंही ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आपली कवाड उघडी केली, या सृष्टीच्या पाठीवरती मानवी खऱ्या अर्थानं अवतारामध्ये जणू काही भगवंताचा अवतार कार्य कर्तृत्वाच्या बळावर या मृत्यूलोकात झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजीराजे आहे। अरे काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा। का तर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही। याच खऱ्या अर्थाने धावडे वस्तीच्या मातीमधून पाहता पाहता रात्रीच्या 8च्या सुमाराला याच शंभू जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा एकदा त्या भूतकाळात जावं लागेल। त्या भूतकाळामध्ये खऱ्या अर्थाने वेळेच्या घोड्यावर मान टाकून आम्हाला पुन्हा एकदा त्या भूतकाळाला वर्तमान काळात आणावं लागेल। अरे समोर दिसणारा तो भगव्याची अस्मिता आमच्या अंतकणात कुठेतरी रुजवावी लागेल आणि त्यातून खऱ्या अर्थाने स्वराज्याचा अग्निकुंड पुन्हा एकदा या वर्तमानामध्ये प्रज्वलित करावा लागेल। त्यासाठी पुन्हा एकदा याच वेळेच्या घोड्यावर मान ठोकावी लागेल आणि मग समोर नजर टाकावी लागेल। दिसणारा तो अंधकार, त्या अंधकाराच्या पलीकडे चिरंतन चैतन्याचा आस्वाद आम्हाला घ्यावा लागेल। त्यासाठी त्या घोड्याच्या पलीकडे पाहता पाहता दिव्य दृष्टीने नजर टाकून समोरची चंद्रमा निहाळावी लागेल। तिच्या शीतल छायेमध्ये पाहता पाहता चांदण्यांची आरास आमच्या नजरेसमोर पडली आणि पाहता पाहता भूतकाळ वर्तमान काळामध्ये प्रज्वलित होऊ लागला। इसवी सन 1200चा कालखंड आमच्या नजरेसमोर आला। माऊलींचं दर्शन, तुकोबांचं दर्शन, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन झालं आणि काळाचा घोडा वेगानं पुढे निघाला। सह्याद्रीचा वारा मात्र घोंगावू लागला। आसमंती विंग लाटून आले आणि इतिहासाच्या पानांमध्ये जणू काय अमृताचा वर्षाव व्हावा अशा कोसळणाऱ्या ढगांच्या वर्षावामध्ये पाहता पाहता इतिहासाची पानं प्रज्वलित झाली। मिनमिनारा याही पावसाचा दिवा मात्र इतिहासाची पानं दाखवत होता। कडकणाऱ्या विजांच्या तोफांमध्ये पाहता पाहता इतिहासाचं शिवपुराण आता आमच्या नजरेसमोर येऊ लागलं आणि मिनमिनाऱ्या दिव्याच्या प्रकाशामध्ये एक कालखंड डोळ्यासमोर आला। कोणता सापडला? इसवी सन 1600 आदिलशाहीचं तो माजलं होतं, निजामानं डोकावर काढलं होतं। पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खिलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता। चार यवने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थैथयाणात होता। सगळीकडे दुःखाचा हाहाकार, सजीवच नाही तर निर्जीव दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती। दुःख, यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं। उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश। आणि वी चमकली। मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि त्या मालोजींच्या पोटी जन्मलेला महावीर म्हणजे शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला। पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेल्या माँसाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारला गेला। यातनांचा कल्लोळ माँसाहेबांच्या मणीदाटी रयतेचे हाल माँसाहेब पाहू लागले। अरे सर्वसामान्य शेतकरी बळीराजाची खऱ्या अर्थानं झालेली कुटुंबना पाहिले। अरे दिवसा ढवळ्या यवने आमच्या
आमच्या घरात घुसायचे आया बहिणीच्या आबरूची लक्तर वेशीला टांगायचे आणि बेलगामहून निर्दयीपणे निघून जायचे हे चित्र पाहिलं आणि मासाहेबांच्या डोळ्यात आसमानची जागा जणू काही रक्ताने घेतली लालबुंद डोळे आता शिवनेरच्या कुशी शिवाई समोर नतमस्तक झाले आणि मुखातून बोलू म्हटले हे अंबिके चंडिके वरदाने वरदान दे उन्मत्ताई सिंहासने चिरपाड न्यामचा पुत्र दे आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8 ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1603 बाळ रशुबराजे जन्माला आले पाठीवर सह्याद्रीच्या मातीमध्ये आनंदाला उधाण आलं बाळराजे जन्माला आहे वयाच्या 6व्या वर्षी खऱ्या अर्थाने मासाहेबांच्या मांडीवरती ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा आणि रामायण महाभारताचा प्रगल्भ अंतकरणातला विचार आता वयाच्या 6व्या वर्षी समोर आला आणि शिवनेरच्या कुशीवरून बाळराजे निहाळते झाले बळीराजाची अवस्था पाहिली वयाच्या 6व्या वर्षी मुठी आवळल्या आणि मासाहेबांकडे पाहत राजे उत्तरले मासाहेब मी मिळवेन ते राज्य मी घडवेन ते बळीराज मी होईन तो राजा आणि हीच अंतकरणात निर्माण झालेली स्वातंत्र्याची चुणूक वयाच्या 13व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ झाली वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याचं तोरण्यानं तोरण बांधलं आणि पाहता पाहता पुढच्या 3 वर्षात आपलं 36 किल्ले राजांनी आत्मसात केले तोपर्यंत आदिलशाहीची नजर पडली नाही मात्र आदिलशाहीला जाणीव झाली का खऱ्या अर्थानं या गडकोटांचा आता एक एक गडकोट आता सह्याद्रीच्या कुशीत तो दख्खनचा शिवा घेतोय हे शहाजी का बच्चा आना चाहिए सिकंदर में भाव अंतकरणात निर्माण झाला आणि फतेखानला बोलावणं घडलं आदिलशाही समोर फतेखा उभा ठेवला सोबतीला मुसेखानला गेला 40,000ची फौज घेतली आणि बेलसरच्या दिशेला पाहता पाहता खऱ्या अर्थानं फतेखान मुसेखानला सोबत घेऊन आता स्वराज्याच्या या दख्खनच्या मातीतल्या नरसिंहाला पकडण्यासाठी निघाला पण त्याच वेळी दुसरा डाव टाकला गेला आणि बाजी घोरपड्यानं अफजल खानाच्या साथीनं झोपलेल्या अवस्थेत शहाजीरांना कैद केलं आणि खलिता मासाहेबांच्या समोर आदिलशाहीनं धाडला कोण चाई जर तुला जो पती हवा असेल तुझं कपाळावरचं कुंकू जर खऱ्या अर्थानं सौभाग्य जिवंत हवा असं वाटत असेल तुझ्या लेकराला म्हणजे शिवाला घेऊन आम्हा शरणे ह्या खलिता वाचला आणि कडाडला मासाहेब राजे पाहता काय उठा युवराज वाघिणीचं दूध पाजले आम्ही तुम्हाला आणि पाहता पाहता वयाच्या 16व्या वर्षी अंतकरणामध्ये स्वाभिमानाची चुणूक जाणवली आणि पुरंदरच्या मागच्या माचीवरून 80 वर्षाच्या बाजीने असा पराक्रम केला की 25 वजा जुनून संचारला फतेखा पाहता पाहता पाहिलं समोर नजर गेली यवन कोसळत होते पण त्याचबरोबर या फतेखानचा सेनानी म्हणजे मुसेखा कोसळला आणि फतेखानला जाणीव झाली पराभव निश्चित आणि फतेखान पाठीला पाय लावून पळाला 750 वर्षाचा या मातीचा इतिहास होता यवन यायचे आमच्या घरापर्यंत यायचे आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगायचे शेतापर्यंत पोहोचायचे अरे खऱ्या अर्थाला फुलणाऱ्या पिकाऱ्यामध्ये जर काही नांगर फिरवायचे घोड्यांच्या टापाखाली शेत निस्ताभूत करायचे आणि माघारी जायचे पण 750 वर्षाचा अंधकार आता हटला होता आता यवन पुढे धावत होते आणि त्यांना मारण्यासाठी मावळे मात्र आकंदाने धावत होते हे चित्र पाहिलं आणि मग मात्र बडी बेगमच्या पायाखालची वाळूच राखली विड्याचं ताट समोर आलं आणि बडी बेगमने प्रश्न केला कोण जाए कोण जाए कोण जाए आणि उभा राहिला अक्राळ विक्राळ देहाचा अफजल खान हम जाएंगे बड़ी बेगम साहब अरे अफजल निकाल अरे झंडे का सपना लिया आया था अफजल इस माटी में छत्रपति ने घुसा दिया था भगवान उसकी छाती पे अफजल कोसळ आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला मग मात्र सिद्धी चाल करून आला माझा शिवाप्रती शिवाजी म्हणून गेला तर घोडखिंडीमध्ये खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर माझा बाजी आपल्या प्राणांचा परकोट करत राहिला अरे पुरंदरच्या तहाच्या अगोदर मुरार कोसळला आणि मिर्झा जयसिंगानं पुरंदरचा
तह पुढे नेला. पाहता पाहता पुरंदरच्या तहानं पुन्हा एकदा किल्ले यवनांच्या दावणीला बांधले गेले आणि त्याच वेळी आपल्या रायबाच्या लग्नाची पत्रिका मागे ठेवून पाहता पाहता माझा तान्हा मात्र कोंढाणा घेण्यासाठी गेला. मृत्यूला मगर मिठी मारून गेला. पण कोंढाणावरचा भगव्या अस्मितेचा ज्वलंत आणि यज्ञ मात्र पूर्णत्वाला देऊन गेला. आणि एक एक मावळा या स्वराज्यासाठी, तुमच्या माझ्या लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी प्राणांचा यज्ञ कुंडात आहुती देत गेला. म्हणून 392 वर्षानंतरही या महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीचा गडकोटातला दगड सुद्धा वीर शुभांच्या नावानं जय जयकार करत राहिला. शिवबा वीर शिवाजी सर शत्रूच्या मान उडवून झेंड भगवा फडकविला, भगवा फडकविला. या शिवबाने या देवाने या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. 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 या शिवाजीने महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला. आमचे सगळे स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजे. अरे माझ्या शिवरायांनी कर्तृत्वाचा गाथा अशा पानांमध्ये लिहिला की खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या स्वाभिमानाच्या रक्ताचा अभिषेक या इतिहासाच्या प्रत्येक पानातल्या लेखणीमध्ये झाला. आणि त्याच राजांच्या पोटी जन्मलेल्या शंभू राजांना मात्र इतिहासाच्या पानांमध्ये सुडाच्या भावनेच्या अभिषेकामध्ये मात्र आम्ही बदनाम करत राहिलोय. शोकांतिका. अरे या सृष्टीच्या पाठीवर शुभांच्या पोटी एक नरसिंह असा जन्माला आला, ज्या नरसिंहानं आपल्या कर्तृत्वाचा गाथा वयाच्या 32व्या वर्षीत असा लिहिला की इतिहासाच्या पानांमध्ये खऱ्या अर्थानं हा राजा चंद्र सूर्य असेपर्यंतच काय, पण जोपर्यंत माझ्या शंभू राजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य अभ्यतीत राहावे. आता इतिहासाचा खऱ्या अर्थानं सुवर्णक्षर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करून दिला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. काय माझ्या राजाचा असा इतिहासाचा गंध आहे की ज्या गंधाचा सुगंध आज प्रत्येक मराठ्याच्या नव्हे, त्या महाराष्ट्राच्या नव्हे तर हिंदुस्थानच्या काय पण जगाच्या इतिहासाच्या पानावरती अग्रभागी आहे. 14 मे 1657 पुरंदर एका शिवरत्नाचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं आपल्या ज्येष्ठ पुत्र जो खऱ्या अर्थानं अत्यंत लहान वयात गेला तर शंभूंच्या नावानं मासाहेब जिजाऊंनी आपल्या नातवाचं नामकरण केलं आणि ते म्हणजे संभाजी. पाहता पाहता ज्याप्रमाणे मासाहेबांनी शुभराजांना मांडीवर घ्यावं, ज्ञानवान 24 तुकोबांचे अभंग सांगावेत, रामायण महाभारताच्या कथांनी समृद्ध करावं, त्याप्रमाणे आता छोटासा बाळ शंभू आता आजीच्या मांडीवर बसत होता. पण त्याला नाहता नाहता खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊ संस्कारांचा तो वसा आणि वारसा देत होत्या. तर एकीकडे सईबाई आपल्या मायेच्या कुंजलामध्ये शंभूराजांना घडवत होत्या. पण इतिची चक्र मात्र उलटी फिरत होती. राजे 2.25 वर्षांचे झाले आणि बाळ शंभूंना मात्र खऱ्या अर्थानं सईबाईंनी पोरकं केलं. पण जात असताना त्याच वेळी एकीकडे अफजल खानाची स्वारी आली आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला मात्र सई आईसाहेब मृत्यूच्या खऱ्या अर्थानं शेवटच्या टोकावरती होत्या. आणि याच वेळी राजांच्या मनात विचार आला, अफजल खान चालून आला, अरे तुळजाईचे तुकडे झाले एवढंच काय, पण या तुळजापूरच्या मातीमध्ये आमच्या गोमातेचं खऱ्या अर्थानं काम घेतले आणि त्या रक्ताचा अभिषेक तुळजाईला यवनांनी केला होता. हे चित्र पाहिलं आणि धर्मनिष्ठ असणाऱ्या माझ्या शिवरायांच्या मनात विचार आला की अफजल खानाचा कोथळा निघाला पाहिजे. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला जिना खऱ्या अर्थानं आयुष्याची सोबत दिली, 7 जन्माची सोबती माझी सई आईसाहेब, पण शेवटच्या मृत्यूच्या घटका पाहत होत्या. याच वेळी राजांनी मात्र आपल्या अंगावर चिलखत परिधान केलं. छोटेसे शंभू आता आईंसमोर बसले होते आणि त्याच वेळी राजांची आता पावलं आता शेवटची भेट घेण्यासाठी आपल्या धर्मपत्नी म्हणजे सई
सई आईसाहेबांकडे निघाले. एक एक पाऊल पडत होतं. या पावलांचा आवाज ऐकला आणि मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी जागेवरून उठल्या. शयन कक्षाच्या बाहेर आल्या आणि राजांची पावलं आता आतमध्ये पडली. त्याच वेळी सई आईसाहेबांचे डोळे मिटलेले होते. शिवबा बाल शंभूराजे बाजूला बसलेले होते आणि राजे समोर गेले. आपल्या धर्मपत्नीची अवस्था पाहिली. हात हातात घेतला. डोळ्यातून खऱ्या अर्थानं पाहता पाहता अश्रूचा कण उघडला आणि ते चित्र पाहिलं. हातावरती ओलावा आला आणि सईबाई आईसाहेबांचे डोळे उघडले. त्या डोळ्यांनी पाहिलं तर समोर आपले धनी आणि त्याच वेळी त्यांच्या डोळ्यातली आसू पाहिली आणि सई आईसाहेब उत्तरले, धनी विसरला? अहो खऱ्या अर्थानं माझी अवस्था पाहून स्वराज्याचा मूलमंत्र विसरला. तुमचा जन्म कशासाठी हेच विसरला. लक्षात घ्या राजे, तुमचा जन्म या सईची शेवटची घटका पाहून रंजण्यासाठी नाही, या रयतेच्या कल्याणासाठी झाला. माझ्या शेवटची अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात ही आसू येता कामा नये, नाहीतर स्वर्गात गेल्यावर देवतांना काय दाखवा, चेहरा दाखवावा. पाहता पाहता राजांच्या त्याच वेळी मासाहेब जिजाऊ हात आल्या. मासाहेबांचा हात हातात घेतला आणि एका सुनेनं आपल्या सासूकडून एकच वचन घेतलं की आई साहेब, आता मला खऱ्या अर्थानं जावंच लागणार आहे. स्वर्गाची दवाड आता खऱ्या अर्थानं स्वर्गाची कवाड उघडी झाली. मला जावंच लागेल. पण जाताना एक वचन मात्र मागून जाते. हा नरसिंह खऱ्या अर्थानं माझा धनी कारभारी जसा घडवला, माझ्या खऱ्या अर्थानं लेकरावरती तुमच्या नातवंडांवरती ह्या संस्कारांचा वसा द्या. आणि पाहता पाहता राजे अफजल खानाच्या भेटीला निघाले. अफजल खानाचा कोथळा निघाला. इकडे सई आईसाहेब मात्र स्वर्गाच्या दिशेने रम्माण झाल्या. वयाच्या 2.25 वर्षांचा अवघ वय आहे. म्हणजे पाहिला गेलं तर 27 महिन्यांचं पाहिला गेलं तर आयुष्य आहे. आणि या 27व्या महिन्यामध्ये आईच्या छत्रापासून शंभूराजे खऱ्या अर्थानं पुरके झाले. पण आमासाहेब जिजाऊ समोर आल्या. अजून दुसरा शुभा पुन्हा एकदा शंभूराजेंच्या रूपानं घडवेल ही भावना त्यांच्या अंतकणात निर्माण झाली आणि त्यातून बाळ शंभूंचं शिक्षण सुरू झालं. अरे शंभूराजे म्हणजे या सृष्टीच्या पाठीवरती आज खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक माऊलीला हात जोडून विनंती आहे, तुमच्या लेकरानं जर कर्तृत्वाचा गाथा लिहावा असं तुम्हाला वाटत असेल तर कधीतरी त्यांना शंभूराजेंचा इतिहासाचा बाळकडू अंतकरणात रुजवा. कारण माझ्या राजाच्या 14 वर्षापर्यंतचा इतिहास जर पाहिला त्या सृष्टीच्या पाठीवरती आदर्श मुलगा कसा असावा याचा परिपूर्ण जीवन म्हणजे शंभूराजांचं जीवन आहे. कारण पाहता पाहता राजांच्या वयाच्या 7व्या वर्षापर्यंत राजे खऱ्या अर्थानं विचार करा, 14व्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ ज्या राजानं संस्कृत मधून लिहून काढला, नकशिका, नायिका भेद, 7 सतत असे काही ग्रंथ माझ्या राजांनी संस्कृत मधून इतर भाषांमधून लिहून काढले. अरे उर्दू, मराठी, पाली, संस्कृत खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर इंग्रजी अशा 16 भाषांवरती संभाजी राजांचं वयाच्या 14व्या वर्षापर्यंत प्रभुत्व आहे. मल्लविद्या, लाठी हल्ला, तलवारबाजी या सगळ्या क्षेत्रांमध्ये माझे खऱ्या अर्थानं शंभूराजे तेज तरबेज आहे. की त्या वर्षी वयाच्या 14व्या वर्षी आणि त्या 14व्या वर्षी आम्ही खऱ्या अर्थानं लव लेटर लिहिण्यासाठी वेळ घालवतोय. पण त्या 14व्या वर्षी माझ्या शंभूराजांनी कर्तृत्वाचा गाथा मासाहेब जिजाऊंच्या आशीर्वादानं आणि संस्काराने असं घडवला की युगे युगे त्याची कीर्ती मात्र अजरामर झाली. म्हणून तर आजच्या अभंगामध्ये त्या आईला आणि त्या आजीला प्रथम चरणामध्ये धन्यता आहे. पण ती धन्यता कोणत्याही आईला मिळत नाही. त्यासाठी लेकरं तशी आईने संस्काराने घडवावी. कारण मात्या पित्याला धन्यता तेव्हाच आहे. याचं कारणही असंच आहे की आई वडिलांच्या संस्कारांवरती एक तर मुलांचं जीवन घडतही असतं किंवा आई वडिलांच्या संस्कारांवरती मुलांचं जीवन बिघडतही असतं. आई वडिलांचे संस्कार एका लेकराला, एका पुरुषाला महापुरुषही घडू शकतात आणि त्याच मात्याच्या पित्याचे संस्कार एका पुरुषाला राक्षसातही रूपांतर करू शकतात. म्हणून धन्यता मात्या पित्याला आहे. आता खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या प्रत्येक आईला माझा आज एक प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं आम्हालाही वाटतं आमच्या पोटी शुभांसारखा मुलगा जन्माला यावा. आम्हालाही वाटतं आमच्या पोटी शंभूराजांसारखा मुलगा जन्माला यावा. पण माझ्या इथं बसलेल्या प्रत्येक ताईला आणि आईला आज एक प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही मासाहेब जिजाऊ होण्याचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आमच्या अंतकरणात रुजवतोय का याचा मात्र आज विचार करायला हवा. कारण पहिल्यांदा त्या उमेदीने तुम्ही उभं राहिल्याशिवाय आता इथून पुढच्या काळामध्ये उद्याचे शंभूराजे घडणार नाहीत आणि उद्याचे शिवराई घडणार नाहीत. कारण आज या सोहळ्याच्या निमित्तानं या पुण्य पावन विद्येच्या माहेरघर पुण्याच्या मातीतून मासाहेबांना ही साथ घालावीशी वाटते आणि मासाहेबांना म्हणावं असं वाटतं, मासाहेब आता तुम्ही जन्माला या. अहो खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर मासाहेबांच्या जीवनाचा चरित्राचा अभ्यास करा. आज पुन्हा एकदा मासाहेबांनी जन्म घ्यावा. पण मासाहेब आता जन्माला येणारच नाही. कारण जर पाहिलं तर आजूबाजूची अवस्था पाहिली तर आज परिस्थिती एवढी बिकट आणि भयान झालेली आहे की आज आमच्या घरातली आई जर टीव्हीच्या रिमोटवरून आणि मोबाईलच्या खऱ्या अर्थानं व्हॉट्सअपच्या धुंदीमधून बाहेर निघणार नसेल तर उद्याचे शिवशाही
शंभू जन्माला येतील कसे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा. म्हणून तर मासाहेबांना म्हणावंसं वाटतं, मासाहेब आम्हाला आता माफ करा. विसरून गेलो इतिहास, आम्ही विसरून गेलोय परंपरा. चायांच्या डोक्यात पाणी झालंय, तेवढी त्याची वाफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते चौकात बोंबलत हिंडत आहे. आजच्या घराघरातल्या जिजाऊ सासवांसोबत भांडत आहे. हे सारं बदलण्याची कुणाची टाप नाही, तेवढी तुम्ही टाप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. घराघरातली जिजाऊ आता टीव्ही समोर लोळत आहे. घराघरातला आजचा शिवाजी कार्टून शो मध्ये गुंग आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहे. केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहे. फार थोडी घरं सापडतील जिथं मुलांसाठी पुस्तक आहे. आम्ही पापाचेच वाटेकरी, तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या, पण आमची चाल लेकरं सांगतील आई बापांच्या सहकार्यामुळं आम्हाला कॉप्या करता आल्या. आई बापांचंही खरंच आहे, कशाला उगाच म्हातारपणी ताप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो राजे पण वारस हक्काने मिळतं, पण शुभा घडवावा लागतो. राजे पण वारस हक्काने मिळतं, पण शुभा घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून तर शंभू जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं शिवनंदन प्रतिष्ठानच्या माध्यमातून मासाहेब आज तुम्हाला मात्र एक विनंती करतो की खऱ्या अर्थानं जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो, पण जाणतेपणाचा तोच गुण मात्र आज रुजवण्यासाठी मासाहेब आमची एकच इच्छा आहे, तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावं. अरे वीज कोसळले आणि मासाहेब उतरल्या. महाराष्ट्राच्या रक्षणार्थ मा जिजाऊ लढली आहे. मा जिजाऊ जन्माला यावी म्हणून हल्ली मागणी वाढली आहे, पण पुनर्जन्माची गळ घालत उगाच आशा न वाढवाव्या. मा साहेब जिजाऊ जन्माला येणार नाहीत, आता त्या घराघरात घडवाव्यात, घराघरात घडवाव्यात. आणि त्या आव्हान ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक ताई समर्थपणे पेले, त्या दिवशी उद्याच्या घराघरात उद्याचे शिवराय आणि शंभूराज जन्माला येतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आज आमची नेमकी अवस्था काय आहे? जी आजी आपल्या नातीला मांडीवर घेऊन ज्ञानेश्वरीची ओवी सांगत होती, जी आजी आपल्या नातवाला मांडीवर घेऊन तुकोबारांची गाथा समजून देत होती, हल्ली या मॉडर्न युगामध्ये तीच आमच्या घरातली आजी संध्याकाळी 7 वाजले की रिमोट वरून आपल्या नातीसोबत जर रात्रंदिवस भांडत असेल तर खऱ्या अर्थानं उद्याची कोणती पिढी आम्ही निर्माण करणार आहोत याचा मात्र विचार करावा लागेल. आज आमच्या मुलींना धर्म शिक्षण देणं काळाची गरज आहे. आज आमच्या मुलांना धर्म शिक्षण देण्याची गरज आहे. अहो कोणताही संकट आलं का आम्ही इतर धर्मियांना दोष देतो, पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, इतरांना दोष देणं बंद करा. पहिल्यांदा संस्कारामध्ये आपल्या मुलांवर संस्कार करण्यात आपण कुठेतरी हिंदू म्हणून कमी पडतोय, हे वास्तव पहिल्यांदा समजून घ्या. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आमच्या मुलींच्या अंगावरचे कपडे खऱ्या अर्थाने इतर धर्मियांनी नाही बदलले. आमच्या मुलींच्या अंगावरचे कपडे आमच्या घरातल्या मॉडर्न आईनं बदलले, कारण आमच्या आईला आमच्या लेकीमध्ये आता मॉडर्न मुलगी दिसायला लागली आणि या टीव्हीच्या सिरियलच्या नादामध्ये खऱ्या अर्थानं आमची कुटुंब व्यवस्था बरबाद होऊ लागली. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनात तुम्ही एक वेळ मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण हात जोडून तुम्हाला आज एक विनंती आहे, ज्या बापानं रात्रीचा दिवस करून तुम्हाला वाढवलंय आणि ज्या आईनं स्वतःच्या काळजाचं पाणी करून तुम्हाला घडवलंय, त्या माता पित्याच्या जीवनात कधी डोळ्यात त्यांच्या अश्रू येऊ देऊ नका. यापेक्षा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ कोणता नाही, सदैव लक्षात ठेवा, सदैव लक्षात ठेवा. कारण आजूबाजूचं वातावरण एवढं बिकट आणि भयान झालंय का तिथं कुठंतरी खऱ्या अर्थानं आमच्या मुलींना धर्म शिक्षणाचा अभाव होतोय. म्हणून तर आज आमच्या मुली खऱ्या अर्थानं कुठं केरला स्टोरी तो नवीन चित्रपट आला होता. मी खऱ्या अर्थानं कोणत्याही धर्माला दोष देणारा माणूस नाही. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो, पण हात जोडून एक विनंती करतो, प्रत्येक धर्माचा जरी मी आदर करत असेल तर माझा धर्म जपणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि माझ्या सगळ्या बहिणींनो तुम्हाला हात जोडून एक विनंती मात्र करून जातो, आज खऱ्या अर्थानं आमच्या मुली बिघडतायत. खऱ्या दोष खऱ्या अर्थानं इतरांना देऊ नका. आज आमच्या मुली खऱ्या अर्थानं कोणाचा हात धरून जात आहेत, दोष इतरांना देऊ नका. कुठेतरी ते संस्कार देण्यात आणि आई वडील म्हणून आम्ही कमी पडतोय, हे वास्तव पहिल्यांदा घरातल्या आईनं आणि घरातल्या वडिलांनी समजून घेणं काळाची गरज आहे.
माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने त्या बापाला तुमच्या गाव सोसायटी भिकारी म्हटलं. तो गावाला सांगत होता, अरे लाख मी पैशाना गरीब असेल, पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरे आहेत, ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. पण खऱ्या अर्थाने माझी लेकरं हा माझा स्वाभिमान आहे. पण तीच लेक जेव्हा कोणातरी हात धरून निघून जाते ना, तेव्हा त्या बापाच्या अंतःकरणाला होणाऱ्या यातना या शब्दांमध्ये कधी व्यक्त होत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, कदाचित तुम्ही म्हणत असाल त्याचं तुमच्यावरती प्रेम आहे, त्याचं तुमच्यावर प्रेम असेल, पण तुमचा बाप तुमच्यावरती एवढं प्रेम करतो की तुमच्यासाठी जीव देऊ शकेल. हे एवढ्या वर्षातही जर आम्हाला कळत नसेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्या कुटुंबातली मुलं आणि मुली म्हणून घेण्यास पात्र आहोत का, याचा मात्र नक्की विचार करा, नक्की विचार करा. खऱ्या अर्थानं कोणत्याही षडयंत्राला बळी पडू नका. आयुष्यामध्ये आपला धर्म जर प्रत्येक आईनं आपल्या मुलीला जर खऱ्या अर्थानं घरात नेलं ना आणि रोज जर देवासमोर डोकं टेकवायला लागलं तर खऱ्या अर्थानं आमची मुलगी चुकीच्या मार्गाला जाणार नाही. आज धर्म आम्हाला घरातून शिकवणं गरजेचं आहे. काही चुका ह्या आमच्याही आहेत, कारण खऱ्या अर्थानं एक व्यासपीठावरून एक स्पष्ट बोलतो. आज खऱ्या अर्थानं आमचं धर्म शिक्षण देण्यास या व्यासपीठावरून स्वतः कीर्तनकार म्हणून कमी पडतोय, हे सुद्धा वास्तव मान्य करावं लागेल. कुठंतरी आज आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या भजनी मंडळात आलेलं राजकारण एवढं टोकाला गेलंय की त्या राजकारणामध्ये आम्ही एवढं गुरफटून गेलोय की समाजाच्या प्रबोधनाचे मार्ग आम्ही स्वतःहून खुंटीत करत चाललोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हात जोडून माझ्या बहिणींना एक विनंती करतो, तुमच्या मुलींना पहिल्यांदा आमचा धर्म शिकवा. पण धर्म शिकवत असताना तुमची मुलगी विज्ञान युगात राहते, म्हणून धर्माला जोपर्यंत विज्ञानाची जोड आम्ही देऊ शकत नाही तोपर्यंत आमची पुढची पिढी तो धर्म समजून घेणार नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता मला सांगा, इथं बसलेले जेवढ्या आजी आहेत, आजी तुम्हाला आज एक स्पष्ट प्रश्न विचारून जातो. मला सांगा, तुम्हाला जास्त सासरवास होता की तुमच्या सुनेला जास्त सासरवास आहे? तुमच्या काळात तुम्हाला जेवढा त्रास होता तेवढा आताच्या मुलींना नाही, आणि आता तुम्ही तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला. तुमची रवानगी गावाकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, तुम्हाला एवढा त्रास होता, पण तुम्हाला कितीही खऱ्या अर्थानं त्रास झाला तरी तुम्ही उलट फिरून बोलत नव्हता, बरोबर? कारण तुम्हाला राग येत नव्हता का? रागही येत होता, पण त्याही वेळेस तुम्ही पहिल्यांदा एक विचार करायचा की जर मी आता पटकन काहीतरी बोलून गेले त्याचे पुढच्या आपल्या आयुष्यात वाईट परिणाम. पण आता तुमची नवीन आलेली सून जर तिला एखादी गोष्ट पटली नाही तर ती पटकन खऱ्या अर्थाने सडेतोड बोलून मोकळी होते. त्यात त्या मुलीची चूक आहे का? अजिबात नाही. याचं कारण काय आहे? इथं बसलेल्या प्रत्येक ताईने स्वतःच्या मनाशी एक विचार करा. एखादी गोष्ट जर तुम्हाला सहन झाली नाही तर तुम्ही पुढचा मागचा विचार न करता पटकन त्यावरती रिॲक्ट होता, म्हणजे बोलून जाता. पण त्याच्यानंतर 3 मिनिटांनी तुम्हाला जाणीव होते की आपण जे काही बोललो ते पूर्णतः चुकीचं होतं, आपण असं बोलायला नको होतं. पण त्यावेळेस मात्र तुमचं कंट्रोल म्हणजे संयम राहत नाही. याचं कारण काय महाराज? आजीला जे जमलं ते मुलीला का जमत नाही? एकमेव कारण सांगतो, आजीच्या कपाळावरती कुंकू होतं आणि आता आमच्या सुनेच्या कपाळावरती टिकली आली. आणि हिंदू धर्मशास्त्र सांगतं कुंकू लावलं पाहिजे का? याचं विज्ञाननिष्ठ कारण असं आहे, आपल्या तुमच्या माझ्या आईला भगवंतानं सगळ्यात मोठा आशीर्वाद दिला. हा विचार हा खऱ्या अर्थानं विषय या व्यासपीठावर मांडण्याचा आहे की नाही मला माहित नाही, पण इथून पुढच्या काळात खऱ्या अर्थानं आता या व्यासपीठा माध्यमातून आमच्या मुलांना आणि मुलींना धर्म शिक्षण देणं काळाची सगळ्यात मोठी गरज झाली. तुमच्या माझ्या आईला भगवंतानं सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणता दिलाय तो म्हणजे मासिक चक्र आहे. आणि या मासिक चक्रामध्ये हार्मोन्स बदलाची खऱ्या अर्थानं जी खरी वेग मर्यादा आहे ती एवढी मोठी आहे की त्या काळामध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हायपरिटी ही वेगाने वाढत असते. आणि या काळामध्ये खऱ्या अर्थानं या हार्मोन्स बदलाला संयमित करण्याचं कार्य जर कोणतं गोष्ट करत असेल तो मेंदूमध्ये वाहणारा एक स्रावक आहे, त्याचं नाव म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्याला संयमित ठेवण्याचं कार्य जर कोण करतं ते म्हणजे कुंकू आहे. म्हणून खऱ्या अर्थानं कुंकू हे कपाळावर लावलं पाहिजे. आता कुंकू गेलं काय आली? आता मला सांगा, जुन्या काळात जी आजी सहन करत होती, आता सुनबाईंना प्रश्न आहे, आताच्या काळात तुमची सासू सहन करते का? जी त्या काळात सून होती तेव्हा सहन करत होती, पण सासू म्हणून सहन करत नाही, कारण तिच्याही कपाळावरची कुंकू गेला आणि टिकली. मग आता मला सांगा, ज्या दिवशी तुमच्या मुलीला तुम्ही हे स्पष्ट करून सांगाल, समजून सांगा, त्या दिवशी मुलगी लावणार नाही का कुंकू? पण हे सांगण्याचं धारिष्ट आम्ही करत नाही, त्याच्या मुळापर्यंत पोहोचत नाही. आज फक्त पुणे परिसरात फिरा, कोणताही गायनालॉजिस्ट जा, गायनालॉजीचे उंबरठे आज भरभरून वाहत आहेत. कारण आज आम्ही IT किंवा इतर नोकऱ्यांच्या व्यवसायांमुळे, आमच्या नोकरीच्या आणि व्यवसायांमुळे आज लग्नाचं वय कुठेतरी 32 ते 33 पर्यंत गेलंय. त्यामुळे बाळ होत नाही. म्हणून आज पुणे जिल्ह्यातच, लांब जाऊ नका, फक्त पुणे जिल्ह्यात या गायनालॉजीचे दवाखाने ओसंडून वाहत आहेत. आता खऱ्या अर्थानं आमच्या लेकीला हिंदू धर्मशास्त्रातला एक संस्कार म्हणजे विवाह आहे, पण आम्ही तो संस्कार बाजूला केला आणि त्याचं सोहळ्यात रूपांतर केलंय.
पण मला सांगा, विवाह संस्कारामध्ये आपल्याकडे जोडवं घातलं जातं. आता इथं वयस्कर पिढी आहे, मला सांगा दादा, खऱ्या अर्थानं आपल्याकडे नळ भरले तर आपल्याकडे अंगठा दाबला जातो, बरोबर ना? याचं कारण काय आहे? कारण अंगठाचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे. तसंच खऱ्या अर्थानं आता लग्नाच्या दिवशी आपल्याकडे जोडवं घातलं जातं, बरोबर ना? आता महिला मंडळ, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जोडवं लग्नाच्या 15 दिवस आधी घातलं जातं का? लग्न झाल्यानंतर 8 दिवसांनी घातलं चालतं का? लग्नाच्या 3ऱ्या दिवशी घातलं तरी चालेल का? ते कधी घातलं जातं? लग्नाच्या दिवशी. ते 2ऱ्या बोटात घातलं जातं, मग 4थ्या बोटात घातलं चालेल का? आता आमच्या आयटीच्या मुली ज्यांचे पगार 15 आणि 20 लाखात गेले, ते म्हणतात आम्ही खऱ्या अर्थानं आमची आजी गरीब होती म्हणून चांदी घालत होती, आता आम्ही डायमंडचं करू, आता आम्ही कोणत्याही बोटात घालू. पण लक्षात घ्या, धर्मशास्त्र सांगते ते 2ऱ्या बोटातच का आणि ते चांदीचंच का? याचं कारण असं आहे, तुमच्या माझ्या घरातल्या आईचा खऱ्या अर्थाने 2ऱ्या बोटाचा थेट संबंध हा तिच्या गर्भाशयाशी आहे. आणि चांदी ही उत्तम रक्त सुचालक आहे. म्हणून लग्नानंतर, कारण लग्नाच्या दिवशी, कारण विवाह हा संस्कार आहे, लिव्ह इन रिलेशनशिप, इतर पाश्चात्य गोष्टी आता आपल्याकडे आल्या, पण विवाह आपल्याकडे संस्कार आहे. म्हणून लग्नानंतर गर्भधारणेचं कार्य व्यवस्थित व्हावं आणि चांदी ही उत्तम रक्त सुचालक आहे, म्हणून ते जोडवं 2ऱ्याच बोटात, कारण 2ऱ्या बोटाचा थेट संबंध गर्भाशयाशी आहे आणि चांदी उत्तम रक्त सुचालक आहे, म्हणून चांदीचं जोडवं 2ऱ्या बोटात घातलं जात होतं. पण आता हल्ली त्या जोडव्याची जागा बदलली, म्हणून तर खऱ्या अर्थानं गायनारोचे दवाखाने ओसंडून वाहू लागले. शोकांतिक आहे. धर्मातल्या छोट्या छोट्या विज्ञानिष्ठ गोष्टी आहे, पण ज्या दिवशी घरातली आजी त्या आपल्या लेकरांना समजून सांगेल, आई त्या लेकरांना समजून सांगेल, त्या दिवशी धर्माच्या मार्गावर चुकीच्या दिशेने आमची लेकरं जाणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं विठ्ठल. कारण लक्षात घ्या महाराज, हिंदू धर्म आमचा एवढा श्रेष्ठ आहे, पण त्याचं श्रेष्ठत्व आम्हाला समजत नाही. कारण त्या धर्मासाठी, हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी माझ्या शंभूराजांनी हसत हसत मरणालाही मिठी मारली आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या राजाने आनंदवी त्रास सहन केला, पण शेवटच्या दिवसापर्यंत 39 दिवसाचा त्रास पाहिला. अरे 39 दिवसामध्ये शरीराच्या लचका तुटला गेला, पण तरी माझा राजा भगव्याच्या अस्मितेसाठी, स्वराज्याच्या खऱ्या अर्थानं उघडणाऱ्या स्वाभिमानासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन गेला. पण खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानांमध्ये धर्माचं महत्त्व प्रतिपादित करून गेला. सगळ्यात मोठं वास्तव. राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, रायगडी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, रायगडी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगड्याच्या डोंगरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. साठी वार झेलले आपल्या निखड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या देवावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगड्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या डोंगरावर. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा नाही तर हिंदुस्थानच्या मातीचा गडकोट आणि त्यातला प्रत्येक चिराही आज शंभूराजांच्या बलिदानाचा सुद्धा खऱ्या अर्थानं आनंदानं सोहळा साजरा करतो. याचं कारण आहे, माझ्या राजानं खऱ्या अर्थानं स्वर्गाच्या दिशेनं रम्मानता धरली, पण त्या धरत असतानाही या हिंदुस्थानच्या मातीतल्या प्रत्येक हिंदू बांधवाच्या अंतकरणात ती स्वराज्याची अस्मिता मात्र प्रज्वलित केली. सगळ्यात मोठी वास्तवता. आणि मारोची कोसळ आणि संभाजी बंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजीराजांना अंढ्यात आलं आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावर रुजू झाला. संभाजीराजे साखळदंडात बांधलेले आणि संभाजीराजे जसे पुढे आले त्याच वेळी वसीम गरजला, संभा झुक जा आलमगीर औरंगजेब के सामने. एवढे शब्द ऐकले आणि कविकाला सुचला, अरे राजा झुकाएंगे नहीं, झुकाएंगे काम. आणि वसीम पुढे आला, चप 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 एकदम चप. याद राख, याद राख,
अल्लाह ताला के गिरफ्त में है तू। आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबोर आसा सबोर, अभी बहुत पूछना है इसे। आणि त्याच वेळी हस्ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला, संभाजी राजांच्या समोर आला, रक्ताळलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब कहा था इस छोटे से संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता है। सच कहा था इसका फिर से उस वक्त, सच कहा था, आज तक कभी ठंडक न मिलने थी, लेकिन अब नहीं, गिरफ्त में है तो हमारे, सच बता। अरे यार याद रख, तेरे प्राणों की भीख चाहिए है तो मेरे सवाल का सही से जवाब दे। अरे कहाँ रखे आज तक की लूट, कहाँ रखा है हमारा खजाना? अरे उसे अच्छा हुआ, अरे हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं। अरे तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळली असेल लूट, पण याद राख ही हिंदुस्तानची स्वाभिमानी माती आहे, तुझ्यासारख्याला बोलावून भीक देणारी आम्ही घेत नाही असे, घेऊ मनगटाच्या बळावर। आणि चरफडला औरंगजेब उत्तर झाला, हे अल्लाह क्या खिलाते हैं मराठी अपने बच्चों को, क्योंकि एक भी संभा जैसा शख्स पैदा नहीं हुआ हमारे जनाने में। अरे उसाला अच्छा हुआ तुझा पोटी, अरे हा नरसिंह संभा तुझा पोटी, अरे कदापि नव्हे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझा पोटी संभा कदापि नव्हे। संभा जन्माला येईल तो सह्याद्रीच्या कुशीत आणि मा साहेब जिजाऊ आणि सईबाईंच्या मुशीत, तुझ्यासारख्याच्या नरड्याच्या गोडोईवर आपल्या भाऊबंधांचा गोड घेणाऱ्या तुझ्यासारख्या राक्षसाच्या उरावर नाही रे, याद राख। आणि मग मात्र औरंगजेब स्वयं संतापला आणि औरंगजेबाने फरमान सोडलं, याद रख संभा, आखिरी बार तेरे प्राणों की भीख चाहिए तो आखिरी सवाल पूछता हूँ, इसी सवाल पे तय हो जाएगा तो मृत्यु के सामने जाएगा, यहाँ से बिन शर्त बाहर निकलेगा। याद रख, सिर्फ इतना बता दे, इतने साल तक तूने हमें घुमा घुमा के फिरोया है, और आज तक हम रात को सोते वक्त ही याद रखो भगवा हमारे नजरों के सामने आता है, इसकी वजह से इसका कारण तू है संभा। याद रख, मैं आखिरी सवाल का सही से जवाब दे और यहाँ से बाहर निकल जा। आणि विचारला औरंगजेबाने, मेरे कौन कौन से सरदार शामिल हुए आज तक तेरे लिए? आणि उसळला छावा, अरे दत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही रामची, आई भवानीचे पुते आम्ही, झुंजू इथं, मरू इथं, लढू इथं, पण खऱ्या अर्थानं तुझ्या समोर खऱ्या वाकणार नाही रे, नामणार नाही रे। आणि मग मात्र औरंगजेब संतापला और औरंगजेबाने फरमान सोडलं, ले जाओ इसे हमारे नजर के सामने से, निकाल दो इसकी आंखें, ये आंखें जलाती है हमें बहुत, काट डालो इसकी ज़बान, ये ज़बान बोलती बहुत है, काट डालो इसके पैर, ये पैर आज तक चले बहुत है। आणि पाहता औरंगजेबाने दिलेल्या सजेचा आता अंमल सुरू करायचा होता। साखळदंडात बांधलेला नरसिंह संभा आता मात्र खऱ्या अर्थानं वधसंभाकडे नेला जात होता, पण त्या पाहण्यासाठी आजपर्यंत औरंगजेब दिल्लीपती शहानशाह, पण पहिल्यांदा त्याला या राजामुळे खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या महाराष्ट्राच्या दख्खनच्या मातीत यावं लागलं। हा नरसिंह कसा आहे हे पाहण्यासाठी आता मात्र दुतर्फा लोक जमली होती। साखळदंडात बांधलेला माझा नरसिंह आता खऱ्या अर्थाने एक एक पाऊल पुढे टाकत होता, वधसंभाकडे नेण्यात आलं। आता सजेचा पहिला अंमल सुरू करायचा होता। औरंगजेबाने दिलेली पहिली सजा होती ती म्हणजे डोळे काढायची। 2 हप्सी पाहता दोन्ही यवन हातामध्ये तप्त लावा उकळणाऱ्या सळ्या, ज्या खऱ्या अर्थाने विस्तवाच्या टोकावर धरलेल्या दोन्ही सळ्या हातामध्ये घेतल्या। पाहता राजांकडे निघाले। साखळदंडात बंधलेले राजे मात्र समोर पाहत होते, यवन समोरून येत होते। हातामधल्या सळ्या डोळ्यापर्यंत येतील, डोळ्यात जातील। पाहता डोळे जाणार। अरे हे डोळे नव्हते, हा स्वराज्याचा मात्र पंचप्राण स्वाभिमानाचा होता। कारण या डोळ्याने आजपर्यंत मावळ्यांना इशारती करून औरंगजेबाचा खऱ्या अर्थाने नडीचा घोट घेतला होता। ते डोळे खऱ्या अर्थाने आऊसाहेब बाबासाहेबांना ती स्वाभिमानाची आग सांगणारे होते, पण डोळे जाणार आता तरी माझा राजा मुखातून हर हर महादेवचा गजर करत राहिला, जगदंबाचा बोल उमटत राहिला। आणि त्याच वेळी दोन्ही यवन मात्र हातातल्या सळ्या घेऊन पुढे येऊ लागले। एक एक पाऊल पडत होतं। त्याच वेळी संभाजीराजे मात्र त्या यवनांकडे पाहत होते। आ डोळ्यातली लालबुंद आग पाहिली आणि मग मात्र या दोन्ही यवनांनी हातातल्या सळ्या जागेवर टाकल्या आणि दोघेही माघारी फिरले। औरंगजेब सतापला, पीछे आ गए, आगे जाओ। आणि त्याच वेळी दुसरे यवन उभे ठाकले, हातातल्या पुन्हा सळ्या आल्या। दोघेही पुढे निघाले, जवळ येऊ लागले। राजांच्या नजदीक मात्र येत असताना राजांच्या चेहऱ्यावर स्मित होतं। अरे डोळ्यांच्या जवळ आता दोन्ही पाहता सळ्या आल्या, तरी माझा
राजा बिंदर डोळे उघडे ठेवून खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या अस्मितेला भवानी आईचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या भगव्याची अस्मिता जपत होता. पाहता पाहता दोन्ही यवन वेगानं पुढे येऊ लागले. राजांच्या नजदीक आले. सभा शब्द झाली. सह्याद्री शांत झाला. अरे वारा वाहायचा जणू स्तब्ध होऊन काय होणार याकडे पाहू लागला. आणि दोन्ही यवन वेगानं पुढे निघाले. राजांच्या नजदीक आले. पाहता पाहता घुसल्या. अरे खऱ्या अर्थानं क्षणाचा दर्शनाचा अवकाश निघून गेला. बोटाला लागलं तर आई ग म्हणणारे आम्ही, पण माझ्या राजाच्या डोळ्यात तप्त लावा उकणाऱ्या सळ्या गेल्या. अरे आमच्या बोटाला लागल्यानंतर आई ग म्हणतो, पण त्या सळ्या डोळ्यात गेल्यानंतर डोळ्यात फक्त खोपण्यांचा जाळ उरला होता. डोळ्यातून धूर निघत होता आणि खोमण्या जळून खाक झाल्या होत्या. कशासाठी? स्वराज्याच्या अस्मितेसाठी. पण विचार करायला वेळ नव्हता, कारण औरंगजेबाच्या दुसऱ्या सजेचा अंमल सुरू होणार होता. सजा होती, जबान छाटायची. जी जबान आजपर्यंत भगव्याच्या अस्मितेसाठी लढत राहिली. जी जबान आजपर्यंत स्वराज्याचा स्वाभिमान बावळ्यांच्या अंतकणामध्ये रुजवत राहिली. जी जबान खऱ्या अर्थाने निर्जीव दगडांनाही या स्वातंत्र्याच्या आणि गुलामगिरीच्या तख्तातून मुक्त होण्यासाठी या दगडांनाही खऱ्या अर्थाने शीश महालासारखा पाजर फोडत होती. ती जबान जाणार होता. पण त्याच वेळी दोन यवन हातामध्ये सांडशी घेऊन पुढे निघाले. पहिला डोळे होते कुठं, अस्पष्ट पावलांची जाणीव झाली. आता मात्र यवन येतात त्याची जाणीव झाली. आणि डोळ्यातून धूर ओकत होता, तरी माझ्या राजाच्या चेहऱ्यावर स्मित होतं. आणि राजे मनोमन विचार करत होते, जीभ जाणार. त्या जिभेनं आजपर्यंत उमटवला हर हर महादेवचा जय घोष. जी जीभ आबासाहेबांना सांगत होती, स्वराज्याच्या मुकुटमणीचा पंच प्राण अंतकरणामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं स्वराज्याचा कळस बसवणार महासाहेब आहे. अरे ती जीभ जाणार. आता दोन्ही हापसी वेगानं पुढे आले. हातातली सांडशी हातामध्ये होती. आता जीभ बाहेर काढून तोडायची बेट ठरला होता. पुढचा घाव जिभेवर करायचा, पण जीभ बाहेर तर यायला हवी. पण राजांचा जबडा मात्र बंद होता. मग कोणीतरी डाव वाकला, बाजूला कान दाबले आणि जीभ उघडण्याचा प्रयत्न केला. जीभ पाहता पाहता तोंड उघडलं नाही. मग मात्र कोणीतरी बाजूला असणारा गण घेतला. गणाचा घाव डोक्यावर झाला. नाकातून कानातून रक्तात चिळकंडी आली. आता जबडा उघडला जाईल, पण उपयोग शून्य. काही मिनिटांचा अवधी गेला, जबडा मात्र उघडला नाही. मग कोणीतरी मागून बाजूला असणारा भाला उचलला. भाल्याचे खऱ्या अर्थाने मांसाचे लगदे पाठमोरे काढायला सुरुवात केली. रक्तात चिळकंडी लागली, तरी मात्र जबडा उघडला नाही. मग कोणीतरी आणखी डाव टाकला आणि पाहता पाहता संतापाच्या भरामध्ये बाजूला असणारा लोखंडी घन उचलला. लोखंडी घनाचा डोक्यावर वार झाला. आणि तसा वार झाला, रक्ताच्या चिळकंड्या कानातून डोळ्या नाकातून येऊ लागल्या. पण त्याच वेळी तरी मात्र लक्ष होतं, पण जबडा उघडत नव्हता. कानावर जाबूदोर दिला, जबडा उघडला नाही. आग दाबायची कोशिश झाली, जबडा उघडला नाही. अरे उघडल कसा? वाघाचा जबडा, वाघाच्या तोंडात घालून हात मोजती अवकाश सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा पुत्र म्हणजे माझ्या शंभूचा जबडा आहे. उघडेल कसा? पण त्याच वेळी कोणीतरी युक्ती काढली. नाक श्वासासाठी जीव गलबलला तर नक्की जबडा उघडला जाईल. मग कानावरती जाबूदोर आला, नाक बंद झालं. काही मिनिटांचा अवधी गेला, श्वासासाठी जीव गलबलू लागला. पण त्याच वेळी पाहता पाहता श्वास घेण्यासाठी खऱ्या अर्थानं ओठ उमटले आणि उमटलेल्या ओठांमध्ये सांडशी आत गेली. जीभ पकडली गेली, बाहेर आली. सापदिशी वार झाला. रक्तात थाळोखामध्ये जीभ खाली कोसळली. डोळे गेलेच होते, आता जीभही खाली कोसळली. तरी माझा राजा मात्र अंतकरणातून जगदंबाचा गजर करत राहिला. अरे राजाची अवस्था पाहिली म्हणून तर बसल्या जागी 11व्या दिवशी कवी कलशानं कायमचे प्राण सोडले. पण तरी माझा राजा यातनांचा नंगना सहन करत राहिला. कोणीतरी यायचं, पाहता पाहता अंगावर गरम पाणी टाकून जायचं. कोणीतरी यायचं, अंगाची साल सोलायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडायचं. कोणीतरी यायचं, हाताची नखं उपटायची. आजा आजा आखरी बाहर कहता हूं, आजा सल्तनत देंगे बादशाह. परी मात्र खऱ्या अर्थानं जीभ नसलेल्या, डोळे नसलेल्या खऱ्या अर्थानं अवयवांनी तरी शंभूराजांनी त्याला नकार द्यावा. अरे तब्बल 39 दिवस माझ्या राजाला यातनांचा नंगा नाश सहन करावा लागला. तरी राजा वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. कुणासाठी, कशासाठी? खऱ्या अर्थानं स्वतःच्या फायद्यासाठी. अरे तुमच्या, माझ्या आणि या स्वराज्याच्या लखलखत्या आणि या भगव्याच्या अस्मितेसाठी. अरे हा तोच भगवा जो प्रभू रामचंद्रांनी खांद्यावर घेऊन त्रेतायुगात धर्माला मूर्त रूप दिलं. तो तोच भगवा जो भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात खांद्यावर घेऊन धर्माची मूर्त रूप खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचवलं. तो तोच भगवा जो ज्ञानोबा तुकोबांनी खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाच्या रूपानं तळागोळापर्यंत, वाड्या वस्त्यापर्यंत त्याची अस्मिता पोहोचवली. तो तोच भगवा जो शिवरायांनी खांद्यावर घेऊन 750 वर्षाचा गुलामगिरीचा इतिहास संपवला. तोच भगवा जो शंभूराजांनी खांद्यावर घेऊन हसत त्या भगव्यासाठी मृत्यूचा सोहळाही साजरा केला. आणि तोच भगवा आमच्या शिवानंद प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते गेल्या 2 वर्षापासून आपल्या खांद्यावर यथार्थपणे घेऊन खऱ्या अर्थाने शंभूराजांच्या इतिहासाची ज्वलंत गाथा आपल्या समोर आणत आहेत. एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजे. अरे अशी पुत्र जेव्हा जन्माला येतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. माझा शंभूराजे जेव्हा स्वर्गाच्या दिशेने
केला ना, त्यावेळी जात असताना मात्र खऱ्या अर्थानं 33 कोटी देवांनीही अग्रभागी होऊन खऱ्या अर्थानं स्वर्गाचा दरवाजा उघडला. कारण कर्तृत्वाच्या बळावरती माझ्या राजानं खऱ्या अर्थानं तो धर्म आयुष्यभर जोपासला. ज्याप्रमाणे तुकोबारांनी जोपासला त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकात माझ्या खऱ्या अर्थ शंभूराजांनीही जोपासला. म्हणून त्या धर्माचं मूळ स्वरूप समजून घेऊन तो धर्म जर आम्ही जोपासला तर खऱ्या अर्थानं शंभू जयंतीला सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. एकदा प्रेमानं भजन करूया की माझ्या राजांचा जन्मोत्सव सोहळा आणि मृत्यूचा सोहळाही इतिहासाच्या पानांमध्ये ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं भागवत ग्रंथ मृत्यूचा सोहळा सांगतो आणि गीता जगण्याचा मार्ग सांगते, त्याप्रमाणे गीतेप्रमाणे शंभूराजांचं जीवन राहिलं आणि खऱ्या अर्थानं भागवत या ग्रंथाप्रमाणे त्यांच्या मृत्यूचा सोहळाही राहिला. आणि अंतकरणामध्ये भगवंताचं नाम आणि चिंतन विठोबाचे खऱ्या अर्थानं लक्षात घ्या महाराज. ज्यावेळी आषाढी वारीला यवनांनी त्रास द्यायला सुरुवात केली, वारकऱ्यांवरती हल्ले होऊ लागले, तेव्हा स्वतः संभाजीराजांनी विठोबाच्या वारीला जाणाऱ्या माझ्या वारकऱ्यांसाठी चोपदाराचा वेश परिधान केला आणि या वारीला खऱ्या अर्थानं प्रोटेक्शन देण्यासाठी चोपदार बनून खऱ्या अर्थानं पायी आषाढी वारीपर्यंत गेले. मिळणारे यवनांना खऱ्या अर्थानं परास्त केलं. म्हणून तर आज आषाढीची वारी आमची अभेद्य राहिली. माझ्या शंभूराजांनी त्या विठोबाचं चिंतनही केलं आणि चिंतन विठोबाचे. मग खऱ्या अर्थानं त्या पाहिला गेलं तर त्या भगवंताच्या नामाचं खऱ्या अंतकरणात त्यांचा विचारही रुजू झाला. पाहिला गेलं तर महाराज म्हणून हात जोडून जाताना फक्त 5 गोष्टी आज मी तुमच्याकडे मागून जाणार आहे. आणि माझ्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थानं जर तुम्हाला वाटत असेल कारण आजपर्यंत गुलामगिरीचा इतिहास या मातीमध्ये अभेद्य राहिला, खऱ्या अर्थानं आम्ही वारंवार गुलाम होत गेलो, याचं कारण असं आहे मराठ्यांच्या इतिहासामधला सगळ्यात खऱ्या अर्थ काळकुट्ट दिवस जर कोणता असेल तर एक संग्राम तो म्हणजे पानिपतची लढाई. या पानिपतमध्ये लक्षात घ्या, अब्दाली नावाचा यवन एकाच लढाईमध्ये पुढे आला. दुसऱ्या कोणत्याही लढाईमध्ये अब्दाली स्वतःहून चाल करून आला नाही. एकमेव लढाई आणि ती म्हणजे खऱ्या अर्थानं पानिपतची लढाई आहे. पण हा अब्दाली का आला? त्याला माहीत होतं की मराठ्यांसमोर आता निभाव लागणार नाही, पानिपतचा विजय हा मराठ्यांचाच आहे. म्हणून अब्दाली स्वतःहून पुढे आला. पण ज्यावेळी अब्दाली आला, डोंगरावरती रात्रीचं खरं ज्यावेळेस थांबले गेले त्यावेळेस मात्र अब्दाली शांतपणे विचार करत होता, उद्या डाव काय टाकायचा ज्या आधारे मराठ्यांचा पराभव होईल. आणि हा विचार करत असताना अब्दालीची नजर समोर गेली, तिथं मराठ्यांचा तळ पडलेला होता. आणि अब्दाली बराच वेळ त्या तळाकडे पाहत राहिला. त्या चेहऱ्यावर स्मित आलं आणि त्यानं आपल्या सरदारांना सांगितलं, कुठलीही काळजी न करता जेवण करून शांत झोपी जा, उद्या विजय आपला निश्चित आहे. सरदारांनी विचारलं की कशाच्या बळावर म्हणताय? स्वतः तुम्हाला यावं लागलं. मराठ्यांच्या पराक्रमाची तेजधारा इतकी भयान आहे की त्यासमोर आपला निभाव लागणार नाही. अब्दालीनं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येकानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. अब्दालीनं सांगितलं, लक्षात ठेव, अरे हे मराठी कितीही असतील, लाखाच्या संख्येने असतील, पण समोर जे धुराचे लोट पाहतोय ना, हे धुराचे लोट स्पष्ट करतात की हे आपल्या विरुद्ध कधीच विजय मिळू शकत नाही. मग हुद्र्यानं विचारलं याचं कारण काय? आणि अब्दालीनं दिलेलं उत्तर होतं, अरे समोर जो धूर पाहतोय ना, हा मराठ्यांच्या पेटलेल्या चुलींचा आहे. जे जेवणासाठी एकत्र येऊ शकत नाहीत, ते लढण्यासाठी मनानं एकत्र काय येतील? फक्त साम दाम दंड भेदाचा वापर झाला तर पानिपतचा विजय आपलाच आहे. आणि हेच तत्व तेव्हा त्यांनी अवलंबलं आणि पानिपतमध्ये पराभव झाला. तेच तत्व आजही आमच्या अंतकरणात आहे. आम्ही भावाभावात जर आमचे ऐक्य नाही तर समाज ऐक्य कधी होणार? हा सगळ्यात मोठा वास्तवता आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, संघटितपणाचा भाव जपल्याशिवाय आमची प्रगती ही अशक्य आहे. आणि हिंदू धर्म, कारण जगात तुम्ही कधीतरी बारकाईने अभ्यास करा महाराज, हिंदू टक्केवारी पाकिस्तानमध्ये 14% होती, आता 3%. आज आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे हिंदू आहेत. बाकी सृष्टीत तुम्ही कुठेही कोणत्याही देशाचा इतिहास काढा, आहेत का? उद्या जर धर्माची लढाई झाली ना महाराज, धर्माची, तर सगळ्यात कमी सैन्य ज्यांच्याकडे असेल ते तुम्ही मी हिंदू असू. आणि त्यातही आपण एक, मग कमीत कमी लढाईसाठी तरी नाही पण आपल्या लेकरांना धर्मसंस्कार देण्यासाठी तरी आता जागे व्हा, एवढी विनंती आहे. मोबाईलच्या व्यसनातून कुठेतरी बाहेर पडा, कारण या मोबाईलमधूनच आम्हाला वेळ मिळत नाही. आमच्या लेकरांना आम्ही घडवणार कधी? या मोबाईलचा चांगला की वाईट परिणाम याबद्दल मला आज बोलायचं नाही, तेवढा वेळ माझ्याकडे नाही. हात जोडून एक विनंती करतो, मोबाईलबद्दल एकच वाक्य बोलेल. ज्या दिवशी नवरा आपल्या मनात कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपल्या बायकोकडे आपला मोबाईल 24 तासासाठी देईल, आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता आपला मोबाईल आपल्या नवऱ्याकडे 24 तासासाठी देऊ शकेल,
त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी नक्कीच करू शकेल. कारण या मोबाईलनं आज घरातली रक्ताची नाती ब्लॉकलिस्टमध्ये टाकलीत आणि बाहेरची नाती मेसेंजरद्वारे इन झालीत. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे महाराज. आता इथं सगळे पालक बसलेले आहेत आणि सगळे सुज्ञ पालक आहेत. हात जोडून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. ज्यांच्या घरात 2 वर्षाच्या आतील मुलं आहेत पण खऱ्या अर्थानं त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांच्या घरातली 2 वर्षाच्या आतील मुलं मोबाईल न देता दूध पितात त्यांनी एकदा टाळी वाजवा. याचा अर्थ तुमच्या लेकरांच्या हातातले मोबाईल सुटत. बरं, इथं ज्यांच्या मनात अशी संकल्पना आहे की महाराज आमच्या मुलांच्या हातातले मोबाईल दूर झाले पाहिजेत त्यांनी एकदा टाळी वाजवा. 1.25 तासात पहिल्यांदा जागे झाले. मला सांगा तुमची इच्छा आहे ना? कारण मुलं मोबाईल सोडत आणि आजी अख्ख्या सोसायटीला सांगते माझा नातू हायटेक आहे त्याला मोबाईल कळतो. तुझ्या नातवाला एवढा मोबाईल कळतो मग ती बाळाती घेऊन तू धुवायला का जाते? ज्याला मोबाईल पूर्ण कळतो त्याला स्वतः शिशु कळू शकत नाही का? कारण त्या मुलांची ती चुकच नाही महाराज. सध्या मम्माच खऱ्या अर्थानं 24 तास मोबाईल सोडायला तयार आणि पप्पा मोबाईल सोडायला तयार. आता मुलांना घरी गेल्यावर फक्त एक प्रश्न विचारा. तुम्ही मुलांना काय सांगता? मोबाईल वापरणं वाईट? महिला मंडळ, मोबाईल वापरणं वाईट? मुलांना सांगता ना तुम्ही मोबाईल वापरणं वाईट आहे का नाही? आहे. मग मोबाईल जर वापरणं वाईट आहे तर संध्याकाळी 10:30 पर्यंत मम्मी मोबाईल का सोडत नाही? मोबाईल वापरणं जर वाईट आहे तर पप्पा 11:30 वाजेपर्यंत व्हॉट्सअप बंद का करत नाहीत? त्या मुलांना प्रश्न असा पडतो मोबाईल जर वाईट आहे तर आपले मम्मी पप्पा तो जर वाईट असतील तर का बाजूला ठेवत नाहीत? याचा अर्थ मोबाईल चांगला आहे. आणि मोबाईल जर चांगला आहे तर म्हणून ते वापरत असतील, चूक मुलांची आहे का? बरं, सोपं करू कारण सांगतो. तुम्ही जर आता माझ्याकडे ऑफिसला आला तर 30,000 फी आहे. तुमच्या लेकराच्या हातातला मोबाईल कायमचा दूर होईल. पण आता जर तुम्ही माझं ऐकलं तर 1 रुपया खर्च नाही. आणि 21 दिवसात दादा विषय अजून तुम्हाला सांगतो, जर 21 दिवसात तुम्हाला फरक पडला नाही तर फक्त मला एक फोन करा. मी पुण्यात आलो की तुमचं मानधन तुम्हाला परत देऊन जाईल. फक्त आजपासून तुम्हाला एक उपाय करायचा आहे. पुढच्या 21 दिवसात तुमची लेकरं मोबाईल पाहिला तरी मोबाईल घेणार नाहीत. कराल? जे करतील त्यांनी टाळ्या वाजवा एकदा. आता खऱ्या अर्थानं आपलं जागृत देवालय म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं आहे. आता मला सांगा तुमच्यापैकी किती जण असे आहेत का ज्यांनी जर समोरच्याचा फोन उचलला नाही तर समोरच्याला अटॅक येऊन लगेच जाईल? तुमच्यापैकी असे किती जण आहेत का ज्यांचा एक फोन आला म्हणजे खऱ्या अर्थानं 5-50 हजार मिळतील? तुमच्यापैकी असे किती जण आहेत का ज्यांनी खऱ्या अर्थानं मोदी साहेब, पवार साहेब, गांधी साहेबांचे पीए? तुम्हाला असे एवढे इम्पॉर्टंट फोन काय आहेत? फक्त एक वाक्य बोलतो, उद्यापासून तुमच्या मुलांना घरी गेल्यानंतर एक विचारा, बाळा हा मोबाईल आहे आणि आता एक प्रश्न विचारा, मोबाईल हवा की मम्मी हवी? मुलांचं उत्तर काय असेल? तुम्हीच उत्तर द्या. आता सगळे बच्चे कंपनी तुम्ही घरात नेऊन ठेवली. मम्मी हवी की मोबाईल? पुढच्या जन्मी मुख्या जन्माला याल. बरं काय झालं? ह्या वाईट सवय आपण लावल्यात महाराज. कीर्तनकार आले, 2 तास बोलले, मानधन घेऊन निघून गेले, तुम्ही जेवून घरी गेले, दुसऱ्या दिवशी अभंगही गायब. कीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्त्याचा संवाद. नाही पटलं परत बोलू नका, पण हाय तोपर्यंत बोलत. कारण बोललं तर प्रश्नांची उत्तरं. मग मला सांगा, आता तुमची अपेक्षा आहे ना मोबाईल सुटले पाहिजेत, मग मुलं मोबाईल मागतील की खऱ्या अर्थानं मला सांगा तुमच्या जवळ येतील? त्यांना मोबाईल. फक्त इथून पुढे आजपासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही मोबाईल वापरायचा नाही. जर तुमच्या हातात मोबाईल दिसला नाही, मुलं मोबाईल मागतील का? मग 10 नंतर तुम्ही मोबाईल वापरू शकाल, पण मुलांना जर तुम्ही मोबाईल त्यांच्या समोर वापरत असाल तर मुलं मोबाईल मागतील. तुम्ही पुस्तक जर वाचत असाल ना, तुमच्या मुलांना काहीच कळू देऊ नका, तरी ते पुस्तक घेऊन हातात, कारण मुलं अनुकरणातून शिकतात. मग इथून पुढं आता पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन इथं किती जण आजच्या दिवशी शंभूराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याची शपथ घेतील की महाराज उद्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत आम्ही मोबाईलला हात लावणार नाही. त्यांनी आता पांडुरंग परमात्म्याला साक्षी ठेवून टाळी वाजवा. जे करतील तेवढ्यांनी, बाकीच्यांनी वाजू नाही तर मग बाजूला हनुमंतराय सुद्धा आहे, त्यांच्या हातात गदा आहे. जे उद्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मोबाईलला हात लावणार नाही त्याने एकदा टाळी वाजवा.
आता जर तुमची मोबाईल सोडायचीच तयारी नाही तर तुमची मुलं मोबाईल पासून दूर होतील का? मग मुलं चुकतायत की पालक? आणि माझ्या बहिणींना एक वाक्य बोलून जातो, कदाचित तुम्हाला कडू वाटेल. तुम्ही शंभूराजेंचा जागर करताना फक्त खऱ्या अर्थानं रक्तरंजित इतिहास पाहता, पण त्या इतिहासाच्या पलीकडं एका आजीनं नातवाला असं घडवलंय, त्या नातवानं जन्म मृत्यू सोहळा साजरा केलाय. एक आजी नातवाला असे काही संस्कार देते ज्या संस्कारांच्या बळावरती लेकरं घडतात. पण त्या आजी आजोबांचं स्थान कुठं आहे? त्या घरातल्या आजी आजोबा आज खऱ्या अर्थानं घराच्या कोपऱ्यात आहेत, म्हणून तर आज आमची पुढची पिढी बिघडत आहे, शोकांतिक आहे. माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला आज एक विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. कितीही काळ बदलू द्या, पण जर तुमच्या घरात तुमच्या आजी आजोबांना सन्मानाचं स्थान असेल, त्या घरातली नातवंड कधी बिघडणार नाहीत. आणि ज्या घरात आजी आजोबांना स्थान नाही, काळ कितीही बदलला, तुमची मुलं घडल्याशिवाय कधी राहणार नाही, कधीही घडणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण नातवंडांच्या जीवनातला सगळ्यात पहिला मित्र त्यांच्या आजी आजोबा आहेत. तर आजी आजोबांच्या जीवनात सगळ्यात शेवटचा मित्र म्हणजे त्यांची नातवंड आहे. एक वेळ तुमच्या सासऱ्यांना तुम्ही उपाशी ठेवलं तरी ते जगतील, पण त्यांना त्यांच्या नातवंडांपासून जर दूर केलं तर ते फार काळ जगू शकत नाही. आम्ही शिक्षणानं समृद्ध झालो, लाखाचे पॅकेज घेऊ लागलो, पण या पॅकेजमध्ये कुठंतरी आम्ही प्रायव्हसीच्या नावाखाली कुटुंब व्यवस्थेला माझ्या बहिणींना ग्रहण लावू लागलो. शोकांतिक आहे. तुमची लेकरं जर बिघडू द्यायची नसतील तर घरातल्या आजी आजोबा नावाचं विद्यापीठ जिवंत ठेवा. आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली, पण या खऱ्या अर्थाने या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमची छोटी छोटी लेकरं आमच्या शिकून मॉडर्न झालेल्या मम्माचा हात हातात घेत आहेत आणि काकुळतीला येऊन आपल्या आईला सांगतायत, उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, अगं त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण एक रात्र राहून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. 2 तासासाठी आपण पाखरं व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं, हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. कारण सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बेनं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही, अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते, मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं खऱ्या अर्थानं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन, आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहेत, तेवढे जपा एवढी विनंती या ठिकाणी करतो. आपलं जीवन शंभूराजांप्रमाणे असं घडवा की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही.